नमस्कार, मी प्रियंका. शूद्रापोटी जन्म घेतला, प्रत्येक वर्णाचा विकास करविला आणि बघता बघता या मानवाचा महामानव झाला. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, या देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात. बालपण जोडिले पुस्तकांना, तोडिले अनेक बंधनांना, न्याय मिळवून दिला बहुजनांना, निर्माण केलेले संविधान घडले कारण लोकशाहीला. सलाम माझा या महामानवाला. आज 14 एप्रिल. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135व्या जयंतीनिमित्त शंकरनाथ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सण सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून, तर महाराष्ट्र शासन या दिनाला ज्ञान दिन म्हणून साजरा करते. नमस्कार, मी अंजली वडूदकर. आज 14 एप्रिल. 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून उंटांवरून मिरवणूक काढल्या. बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ, भीम जन्मभूमी, गावे, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. नवी दिल्लीत भारतीय संसदेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकीय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करतात. भारतीय बौद्ध धर्म, बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला व पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व ढोल तासाच्या गजरात नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. सर्व धर्मीय लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. भीमा हे पुन्हा जन्म तू या दिनांसाठी. पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. नमस्कार.